कॉलरचा गळा असतो तेव्हा कंपल्सरी शोल्डर स्लोप देणं गरजेचं असतं. आता तुम्ही बघायचं की फिगर कशी आहे. तर स्ट्रेट शोल्डर असतील तर तुम्ही अर्धा इंच या आणि खूप स्लोपी शोल्डर असतील तर तुम्ही पाऊण इंच आलात तरी चालेल. ओके, म्हणजे स्लोप कुठे कुठे द्यायचा आहे प्रियंका? शोल्डर स्लोप कुठल्या कुठल्या गळ्यांना द्यायचा? व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला क्लिअर आहे. आता शोल्डर किती घ्यायचं आणि मुंडा किती घ्यायचा? जेव्हा हाफ शोल्डर घ्यायचा तेव्हा कोणते गळे घ्यायचे? कॉलर, बंद गळा, आणखी हॉल्टर, हे सगळ्यांना काय पाहिजे? हाफ शोल्डर. आणि जेव्हा तुमचं कॉलर म्हणजे पूर्ण बंद गळा असेल तेव्हा हाफ शोल्डरचा सारखा घेतला तरी चालेल, कारण हे असं टाईट होतं नाही तर. आणि थोडा ओपन होतो. आता हा कसा बोटनेक आहे तर हा ओपन होतो ना, आणि उलट वाईड ओपन होतो, त्यामुळे याला तुम्ही ऍज इट इज घेतलं तरी चालतं. आणि मुंडा खोलीचं एक कन्फ्युजन होईल तुम्हाला. मुंडा खोली जेव्हा तुमचं सगळं बंद असतं ना तेव्हा मुंडा खोली तुम्हाला जास्त पाहिजे, आणि जेव्हा गळा ओपन होतोय तेव्हा मुंडा खोली कमी झाली तरी चालतं. हे लक्षात ठेवा, कारण जेव्हा तुम्ही कॉलरचे शिवताय तेव्हा मुंडा खोली तुम्हाला जास्त लागते, कारण फुल पॅक असतं ना त्यामुळे.